समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील डाळमुडी या गावात ग्रामदैवत श्री हनुमान देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीने गावातील 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांचा एकत्रित सन्मान केला। या अनोख्या उपक्रमामुळे कित्येक वर्षांनी एकत्र आलेले वडीलधारे नागरिक चांगलेच भारावून गेले। वडूजचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक NS उर्फ बंडा गोडसे, एरा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर, प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक संभाजी देसाई यांच्या हस्ते ज्येष्ठांचे सन्मान करण्यात आले। प्राध्यापक गोडसे यांनी भाषणात या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले। अशा कार्यक्रमांमुळे ज्येष्ठांना आनंददायी जगण्यासाठी बळ मिळेल, तर संयोजकांना चांगली परंपरा सुरू केल्याचे समाधान मिळणार आहे। यावेळी प्राध्यापक देसाई यांचे व्याख्यान तर श्री क्षीरसागर यांच्यासह सरपंच सौ निलिमा कांबळे, निवृत्त शिक्षक विष्णू चौधरी सर आणि प्राध्यापक दिलीप भुजबळ सर, जगन्नाथ भुजबळ, डॉक्टर निकम, जालिंदर निकम, शीतल पवार मॅडम, इनामदार मॅडम यांची मनोगते झाली। बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले। प्राध्यापक HS पाटील यांनी सूत्रसंचालन केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयकुमार शिंदे, चेअरमन अमोल पाटील, भूषण घाडगे, किरण शेठ नांगरे, निलेश चौधरी, दीपक घाडगे, अमोल शिंदे, गणेशराव चौधरी, विनोद चौधरी, विशाल खोडसे, सतीश चौधरी, नानासाहेब चौधरी, युवराज सुर्वे आदींनी विशेष परिश्रम घेतले। दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या राहुल कोळी यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला। म्हणजे कुठेतरी आपल्या गावच्या शिवाच्या बाहेर कुठलीही गोष्ट केली नाही पाहिजे। आपण या गावामध्ये राहणार आहे, मला वाटतंय की अनेक जन्म घेतल्यानंतर आपण सगळे एकत्र आलोय। नशिबाने आपण या गावामध्ये एकत्र आलोय, भावकीमध्ये एकत्र आला सर आपण सर्वजण एकत्र का आलोय। आणि दक्षिणमुखी आपलं मारुतीचं मंदिर आहे, अतिशय जागृत देवस्थान आहे। तुम्ही जर बघितलं छोटासा विषय तर आपल्या जिल्ह्यामध्ये इतकं पाणी कुठेही नसेल, तर ह्याच्या आशीर्वादाने आपल्या गावामध्ये वावरात पाणी गेलंय। त्यामुळे हे जागृत देवस्थान आहे, ह्या जागृत देवस्थानाच्या गावामध्ये आपण जन्मलोय आणि त्यामुळे तुम्ही जे आम्हाला सांगाल आणि तुम्हाला परपंच करण्यासाठी ज्यांनी खरं इथपर्यंत दिलं, इथपर्यंत साथ दिली, त्याही माता भगिनीच्या या सन्मानाला आपण जोरदार टाळ्या वाजवूया। कारण तुम्ही इथपर्यंत आला तर यांनी जर तुमच्यासाठी कष्ट घेतलं नसतं, तुम्हाला जर योग्य तुमची काळजी घेतली नसती, तुम्हाला नियोजन जर व्यवस्थित केलं नसतं, तुम्ही ह्या वयापर्यंत पोहोचला नसता। त्यामुळे त्यांचंही तितकंच तुमच्यासाठी योगदान आहे। पहिले इथे समारंभ पाहिले, मिरवणुकीचे समारंभ पाहिले, पण हा समारंभ या देशाला जरूर आहे, पण या गावाला निश्चितपणानं सगळ्यांच्या मनामध्ये प्रेरणा, बळ देणारा, उत्साह देणारा अतिशय चांगला उपक्रम आहे। म्हणून या उपक्रमाचं पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदन करतो, या उपक्रमाचं स्वागत करतो आणि शुभेच्छा आपल्याला देतो। ही गोष्ट खरी आहे की प्रत्येक माणसाला असं ज्या भूमीत आपण जन्माला आलेलो असतो, ज्या मातीशी आपली नाळ तयार झालेली असते, ज्या गावात आपण लहानाचं मोठं झालेलं असतो, त्या गावाबद्दल आपलं प्रेम असतं। जरूर गावामध्ये काही डावपेच असतात, माणसं खोडी करणारी प्रत्येक क्षेत्राची माणसं असतात, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, सगळीच माणसं एका स्वभावाची नसतात। पण या सगळ्यामध्ये आपलं एक वेगळं स्थान आहे, या गावामध्ये प्रत्येकाची वेगळी ओळख आहे। आमचे भुजबळ डॉक्टर असू द्या, नाहीतर अगदी आमचे खास करून अतिशय ज्यांनी काही चांगल्या ह्याच्यामध्ये अधिकारी म्हणून चांगलं काम केलं, कांबळे साहेब असतील किंवा आमचे पोपटराव निकम असतील, पाटील, हे सगळे प्रत्येकाचा नामोल्लेख केला पाहिजे। असे प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या आयुष्यभर काय कर्तव्यकारीने एक वेगळी ओळख तयार केलेली असतील, या समाजासाठी, या गावासाठी, या सगळ्यांच्यासाठी, या भूमीसाठी काही योगदान दिलेलं असतं आणि त्या प्रत्येकाला वाटत असतं की माझी कुणीतरी नोंद घेतली पाहिजे, माझं कुणीतरी एक नोंद घेऊन माझ्या कामाचा एक वेगळा लोकांच्या पुढं एक प्रतिमा तयार झाली पाहिजे, असा एक मानस प्रत्येकाचा असतो। आणि हा मानस सगळ्यामध्ये महत्वाचा असतो। प्रत्येकाला जे नशीबवान असतात त्यांनाच हा वृद्धापकाळ, मी म्हणणार नाही की म्हातारपण म्हणणार नाही की आपण सगळे म्हातारे कुणी नाही आहेत। म्हातारा हा शब्द आजपासून तुम्ही सगळ्यांनी मनातनं काढून टाकायचा आहे। कुणी कुणाला आपण म्हातारे जाऊनच कधी म्हणायचं नाही, आपण ज्येष्ठ आहोत। आपण आपलं सगळ्यांच्या इतरांच्या पेक्षा आपलं मला सांगितलं किंवा यांचं वय 90 असून सुद्धा त्यांनी गजे खूप चांगले, अतिशय चांगल्या पद्धतीने गजेचं खेळ तुम्ही करून सगळ्या काठीवर चालणारा म्हणून
त्याला त्यांच्या बालपणातल्या तरुणपणातल्या ज्येष्ठपणातल्या सगळ्या स्मृती झाल्या आणि त्यांचं बालपण त्यांच्या पुढे आलं बघून ही गोष्ट खरी आहे. यासाठी खरी आहे की तुमच्यातला एक तो त्यावेळेचा युवक जागा झाला पाहिजे, त्यावेळेचा बाल जागा झाला पाहिजे, त्यावेळेचा जबाबदार माणूस जागा झाला पाहिजे. आणि ह्या जागृतीला निश्चितपणाने पुढचं तुमचं उर्वरित जे आयुष्य आहे ते प्रत्येकाला सुखानं, समाधानानं, आनंदानं, उत्साहानं, आरोग्याने आपल्याला प्रत्येकाला राहता आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जे मनामध्ये आपण संकल्प करत असतो, आपण जे मनामध्ये संकल्प करत असतो त्या पद्धतीनं आपल्या मनाची वाटचाल चालू करीत असतो. मालक, अनाथालयाचा मालक आहे किंवा रेक्टर आहे ते त्याला म्हणतायत, गेल्या 27-28 वर्षापूर्वी तुला हाच माणूस इथून घेऊन गेलाय कारण तू अनाथ होतास. काय वाटलं असेल त्याच्या जीवाला? तू दे तिच्या पात्रावळीत पाय, ही तिच्या पात्रावळीत पाय टाकते. आहे दोघीची जोडी जमली होती. ताईसाठी एकदा जोरदार छान टाळ्या. मस्त जिंकलेले तुम्ही तिकडे त्या बाजूला बसून घ्या. टाळी वाजवा, टाळी वाजवा. तिनं पात्रावळीला पाय चिटकिवल्याला सोडलाच नाही. तिनं वरतच मला का 100 पैकी 200 मार्क टाळी वाजवा. फास्ट 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 फास्ट. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप छान पद्धतीनं पळत आली इथपर्यंत. तिला हरवलंच फाटका. ठीक आहे, टाळी वाजवा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. ढेगाला टाका, ढेगाला टाका, ढेगाला टाका, ढेगाला टाका. हा आई पात्रावळ्या लावून टाकल्या. आला माग तिकडा. हा काय झालं? हा कोण जिंकले? दोघ. हा नवा नवा इकडे, इकडे इकडे तू. तुम्ही थांबा रे. ते तुम्ही थांबा. इकडे तुम्ही इकडे की. अहो इकडे तर कोण जिंकले? कस काय? ऐका की फडता, ऐका की. तुम्ही दोघे तुम्ही पत्रावळ्या फेकत होते. एवढा राग आलता पत्रावळीचा माझ्या. आज पार ढेगा टाकत होता त्या दोघी. नाही नाही तसं इकड्या. कोणी जिंकलेलं नाही. तुम्ही दोघींनी पत्रावळ्या फेकून दिले. तिकड्या नियम तो नियम आहे. इकड्या तसं करायचं नाही. इकड्या इकड्या तसलं चिटिंग बिटिंग काही नाही. तुम्ही पत्रावळ्या का टाकून दिल्या? अरे अख्खं गाव बघताय. टाकल्या का? ही तुमच्या गावची माणसं माझ्या बरोबर आहेत. त्यांना माहित आहे मी कुणावर अन्याय होऊन देत नाही. असू द्या. पण परत एकदा हे तुमच्यासाठी या दोघींना वेगळा गेम देऊ. हे पाळायचं नको तिथं. प्रतिनिधी सूरज भांडवलकर.
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.